राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्या वतीनं श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल प्रकल्पावर छापा टाकून प्रकल्पाची चौकशी करण्यात आली होती। या पार्श्वभूमीवर बिद्री कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के.पी. पाटील यांनी आज पत्रकार बैठक घेऊन आमदार प्रकाश आंबेडकरांवर चांगलीच तोफ डागली। त्यांनी गेल्या 2 निवडणुकांमध्ये 1 वोट आणि 1 नोटचं नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषानं सर्वसामान्य जनतेला गंडवलं। बिद्री कारखान्याच्या निवडणुकीत के.पी. पॅटर्नला पसंती देत सभासदांनी या आमदारांना दारुण पराभवाची धूळ चारली। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काय लागणार याचा अंदाज आल्यानं केवळ माझ्यावरील रागापोटी हजारो ऊस उत्पादकांची प्रमुख अर्थवाहिनी असलेल्या बिद्री कारखान्याला बदनाम करण्यासाठी ते जीवाचा आटापिटा करतायत, अशा शब्दांमध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांच्यावर थेट टीका केली आहे। के.पी. पाटील यांनी तपासणी पथकानं केलेल्या तपासणीत आक्षेपार्ह असं काहीही सापडलं नाही। त्यामुळे बिद्रीचा कारभार पारदर्शी असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं सांगितलंय। खासदार छत्रपती शाहू महाराज यांचं मुदाळगावच्या ग्रामपंचायतीनं केलेल्या स्वागतावेळी आपली उपस्थिती आणि शक्तीपीठ महामार्गाविरोधी आंदोलनातील सहभागामुळेच ही चौकशी झाल्याचं सांगताना आपण लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला, पण लोकमत विरोधात गेल्याचं त्यांनी सांगितलं। शक्तीपीठ महामार्ग विरोधी आंदोलनात शेतकऱ्यांच्या बाजूने सहभागी झालो म्हणजे गुन्हा केला काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। आमदार प्रकाश आंबेडकरांनी सत्तेच्या 10 वर्षांच्या काळात विकास कामं कमी आणि बिद्री कारखान्याच्या प्रगतीत अडथळा आणण्यासाठीच जास्त प्रयत्न केले असून ते बिद्री आणि के.पी. द्वेषानं पछाडलेत, असंही के.पी. पाटील यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीत माजी आमदार के.पी. पाटील बिद्री कारखाना निवडणुकीत घाणेरड्या राजकारणाला सभासदांनी चोख उत्तर दिलं असून येत्या विधानसभा निवडणुकीतही अशीच लोकभावना असल्यानं या लोकभावनेचा आदर करण्यासाठी मी या रणांगणात निश्चितपणे उतरणार असल्याचा निर्धार व्यक्त केला।